काही वेळापूर्वी संजय राऊतांची पत्रकार परिषद झाली, त्यांनी संघावर टीका केलेली आहे. संघाचं योगदान हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये तीळ मात्र नाही आहे, त्यांनी काहीच बोलू नये. मला खरं या विषयावर काय बोलावं हेच कळत नाही. म्हणजे संजय राऊतांची पात्रता आहे का संघावर बोलायची? तुमची पात्रता आहे का तरी तपासून बघा ना. संघ काय संपूर्ण देशाला माहिती आहे, संघाचं कार्य काय हे संपूर्ण देशाला त्या ठिकाणी माहिती आहे. आणि म्हणून संजय राऊत तुमच्या सर्टिफिकेटची संघाला गरज नाही आहे. आपण आपली पात्रता ओळखूनच बोला ना, आपण आपली पात्रता ओळखून बोला. आणि म्हणून तुम्ही कृपा करून संघावर अजिबात बोलू नका असं मला त्यांना अगदी आग्रहाचं सांगणं आहे. एकंदरीत संघ आणि देवेंद्र फडणवीसांवरती टीका करताना त्यांचं म्हणणं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती बिघडलेली आहे ती फडणवीसांमुळे बिघडलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघाचे जे असंस्कार आहेत ते सगळं प्रोडक्ट आहे ते देवेंद्र फडणवीस म्हणून समोर येत आहे. नाही, आता काय झालं, त्यांना सगळ्या दूर उठता बसता देवेंद्रजी दिसत आहेत. त्यांना माहिती आहे एकच माणूस असा आहे राज्यामध्ये की हा आपल्याला पुरून उडणार आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीने ठरवून देवेंद्रजीला टार्गेट करायचं, रोज त्यांच्यावर घाणेरडं असं बोलायचं, वाटेल तशा अपशब्दाचा वापर करायचा, हे जाणीवपूर्वक चाललेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ते कितीही बोललेत म्हणजे आपण सूर्याकडे पाहून किती थुंकलं तरी आपल्या तोंडावरच उडतं, ते कुठे वरती जात नाही, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि देवेंद्रजीवर बोलताना मी त्यांना पाडून टाकेल, कसा निवडून येतो, एकेरी शब्दामध्ये हा संपेल मी संपेल तर त्याला संपवेल. मला वाटतं देवेंद्रजी 5-5 वेळा त्यांच्या विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले आहेत, 5 वेळा निवडून आलेले आहेत. संजय राऊत आपण किती वेळा निवडून आलात? आपण नगरसेवक तरी झालं का लोकांमध्ये जाऊन? आपण मागच्या दाराने आमदाराच्या भरोशावर त्या ठिकाणी खासदार झालात. आपले मालक आहेत ते सुद्धा विधान परिषदेमध्ये निवडून आलेले आहेत, लोकांवर निवडून आलेले नाही. त्यामुळे तुम्ही देवेंद्रजींना पाडण्याची भाषा करू नका आणि थोडं संस्कृतीला धरून बोला. महाराष्ट्राची संस्कृती काय आहे? आज एक काय ताई मैया का ना आमचा पक्ष छक्का म्हणजे काय बोलतात आपण? काल उद्धवजीकडून ते अपेक्षाच नव्हती. काल ज्या पद्धतीने ते बोलत होते, तुला संपवतो मला संपवतो, कुठली भाषा आपण वापरतो आहोत? इतकं फ्रस्ट्रेशन तुम्हाला कशासाठी आहे? तुम्ही इतके असे का वैताग करतात? कशासाठी करतात? आपण सरळ राजकारणात आहोत, आपण समोर एकमेकांच्या लढू, निवडणुकीला सामोरं जाऊ. पण अशा पद्धतीने खालच्या भाषेमध्ये बोलणं हे काही महाराष्ट्राच्या संस्कृतीला काही हे धरून नाही, मला असं वाटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खंजीर खुपसण्याबाबतीत पुन्हा एकदा त्यांचा उच्चार आला आहे की शिवसेनेसारख्या आईच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी जो खंजीर आहे तो देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी दिलेला आहे. तर मला वाटतं 55 पैकी 54 पैकी 45-40 आमदार त्याच्या ठिकाणी सोडून गेलेत, 45 आमदार सोडून गेलेत. आणि कडवे शिवसैनिक होते, त्याचं योगदान शिवसेनेमध्ये मोठं होतं. आता संजय राऊतांचं काय योगदान आहे बरं? काय योगदान आहे त्याचं शिवसेनेमध्ये? पण तुम्ही पुत्रप्रेमामध्ये आपण आंधळे झालोत. सगळ्या सिनियर लोकांना, कडव्या सैनिकांना डावलून तुम्ही मुलालाच पुढे करायला लागले, हे कोणाला सहन होणार आहे? आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येत 80% 85% शिवसैनिक आमदार हे सगळे बाहेर पडलेत. हे आपण काय सांगत नाही आम्ही खंजीर खुपसला, आम्ही खंजीर खुपसला. आम्ही कशाला खंजीर खुपसला जाणार आहोत? तुमचेच लोक तुमच्याबरोबर राहायला तयार नाही. आणि त्याचं कारण हेच होतं की त्यांच्यावर अन्याय होत होता. 6-6 महिने आमदारांना तुम्ही अपॉइंटमेंट दिली नाही, कोणाला भेटसुद्धा दिली नाही, त्याच्याशी बोलले नाही. पण आता सगळे बाहेर पडल्यावर आता कसे रोज उठून तुम्ही बाहेर फिरतात, कसे पळतात? नाही तर त्यावेळेला 2.5 वर्ष तुम्ही मंत्रालयाची पायरी चढला नाहीत. कुठे आला तुम्ही मंत्रालयामध्ये? पण आता बरोबर तुम्हाला कळालं आहे सगळं ते. आणि म्हणून मला असं वाटतं की काही अद्भुत बोलू नका. लोक सगळे जाणून आहेत. आणि देवेंद्रजींकडे तुम्ही काही बोलला, देवेंद्रजीबद्दल कितीही बोललात तरी एक विकास पुरुष म्हणून त्यांची प्रतिमा या राज्यामध्ये आहे. आपण पहिलं कालच संभाजीनगरमध्ये एक मोठा प्रकल्प टोयोटाचा 20,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्यांनी आणली, मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे. त्या ठिकाणी 8,000 लोकांना रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून तुम्ही काही बोललात तरी लोकांना माहीत आहे देवेंद्रजी काय. देवेंद्र फडणवीसांविषयी बोलताना त्यांनी असं देखील विधान केलं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये पराभूत होतील. मी तेच म्हटलं आहे संजय राऊतांना की संजय राऊत आपण एखादी निवडणूक लढून दाखवा ना, मग बोला आपली पात्रता काय लोकांमध्ये, जनमानसांमध्ये. आणि म्हणून देवेंद्रजी 5 वेळा निवडून आलेले आहेत. ते देशातले सर्वात तरुण महापौर होते, आपल्या देशामधले तरुण महापौर होते. या राज्यामध्ये सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी 5 वर्ष कार्यकाळ त्या ठिकाणी अतिशय यशस्वी असा कार्यकाळ त्यांनी पार पाडलेला आहे. तुम्ही त्यांची कुठे बरोबरी करायला चाललात? पण एकच माणूस असा आहे की तो आपल्याला पुढे जाऊ देणार नाही, आपल्याला जिंकू देणार नाही. आणि म्हणून वारंवार देवेंद्रजींना टार्गेट करायचं, वाटेल तसं खालच्या शब्दामध्ये बोलायचं, एकेरी शब्दामध्ये बोलायचं, हाच त्यांनी फंडा सध्या धरलेला आहे. पण त्यातून तुम्हाला काही साध्य होणार नाही. लोकांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे देवेंद्रजी काय आहेत आणि काय नाही. म्हणून उद्धव ठाकरे यांनी काल म्हटलं की एकतर मी राहीन किंवा तुम्ही राहाल, या वक्तव्यात
नाही मी तेच म्हटलं की उद्धवजीने तुम्ही नाही म्हटलं ते तू म्हणजे कुठली संस्कृती आपली ही उद्धवजींकडून तर ही अपेक्षा नाही पण आजकाल ते अपेक्षेच्या बाहेरच चाललेले आहेत आता अपेक्षा नाही असं म्हणणं चुकीचं आहे आमचं खरं म्हणजे पण ज्या भाषेमध्ये ते बोलत आहेत एकेरी भाषेमध्ये बोलत आहेत मागच्याही काळामध्ये मोदीजींबद्दल ते जे बोललेत देवेंद्रजीबद्दल ते बोललेत मला वाटतं की आता ही वेळ ठरवेल ना तुम्ही काय बोलतात आता तो वेळच सांगेल वेळ ठरेल वेळ दाखवेल आता काळच तुम्हाला दाखवेल की ते कोण राहणार आहे कोण राहणार नाही म्हणून त्यावरती संजय राऊत म्हटले की उद्धव ठाकरेंनी आता तलवार काढली म्हणजे सगळे दोन पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने येण्याची भीती किंवा वातावरण चिघळण्याचा प्रयत्न केला जातो आता लढाई तलवारीची बंदुकीची नाही आहे म्हणा आता तलवारीची लढाई नाही बंदुकीची लढाई नाही आता मतांची लढाई आहे आता लोकच ठरवतील कोण राहणार आहे कोण जाणार आहे म्हणून थोडाच वेळ आहे आपण बघा आता काय होईल फार एखादा यश मिळालं तुम्हाला म्हणून एकदम इतके भारावून जाऊ नका इतके हवेत उडू नका म्हणजे एकदम बेडकाचा बैल कधी होत नाही हे लक्षात ठेवा बेडूक किती फुगला तर तो त्याची लिमिट आहे फुगायचं तो काही बैल होतो का मोठा तशातला प्रकार यांचा चाललेला आहे आणि मग मला असं वाटतं की आपण बोलताना थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे कोणाविषयी बोलतोय काय बोलतोय आम्हाला तुमच्याविषयी असं एक शब्दात बोलता येणार नाही आम्ही बोलणार नाही ती आमची संस्कृती नाही आहे पण आपण जरा थोडं तारतम्य ठेवा मोदीजींबद्दल आपण काय बोलतोय अमित भाईंबद्दल काय बोलतोय देवेंद्रजींबद्दल काय बोलतोय आणि आता घोडा मैदान समोर आहे तेच सांगितलं की आता घोडा मैदान पुरा समोर आहे ना तुम्ही निवडणुकीमध्ये या पण जरा सुसंस्कृत पद्धतीने सगळं इलेक्शन लढा व्यवस्थित इलेक्शन लढा नीट बोला व्यवस्थित बोला महाराष्ट्राच्या जनतेला हे अपेक्षित नाही आहे की एकमेकांना आम्ही शिवीगाळ करायची छक्का पक्का म्हणायची हे करायची मला असं वाटतं हे लोकांना आवडणारा विषय हा नाही आहे काय काय तुम्ही घाणेरडं बोलतायत कोणाला भडवे म्हणतात कोणाला चक्का म्हणतात काय चाललं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता निवडणुकीमध्ये अजून तुमचा तोल कुठे सुटेल कुठे जाईल काही सांगता येत नाही त्यामुळे माझी विनंती आपल्याला की अजूनही आपण थोडंसं जरा बॅलन्स राहा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.